नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे तुळजाई दख्खनचा राजा आणि यमाईची स्टोरी सांगत असते. त्यानंतर त्या असुराबरोबर कसं युद्ध झालं या सगळ्याचं सांगितल्यानंतर इकडे पद्माची जाण्याची वेळ होणार आहे. यमाईला भेटण्यासाठी महादेव तिला घेऊन जातील आणि त्याबरोबर देवीचा मान देणार आहेत. आणि हे सगळं होत असताना आदिशक्तीसुद्धा खूप खुश असतात. इकडे मनू आणि नभाजी दोघंही मिळून माई अक्कांना प्लॅन सांगतात आणि माई अक्का त्या प्लॅनला पूर सपोर्ट करत असतात. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत चिंतामणी दगडावरती अक्षरशः देवीच्या खुणा आलेल्या असतात. इकडे देवी आई म्हणत असतात जेव्हा ते गावकरी खूप घाबरले होते ना तेव्हा तिथला एक राजा होता, तो म्हणजे दख्खनचा राजा. तो काही शांत बसला नाही. ते साक्षात महादेवांचा अंश होता, पण तरीसुद्धा त्यांच्याकडे एवढी शक्ती नव्हती की ते त्या असुराशी लढू शकव. त्यांनी त्यांची पूर्णपणे शक्ती वापरली. इकडे त्या दोघांचं युद्ध सुरू असतं. दख्खनचा राजा आणि दुसरीकडे असुर दोघे एक दुसऱ्याला टफ फाईट देत असतात. इकडे असुर देवावरती वार करतो आणि दख्खनचा राजा खाली कोसळतो. तेवढ्यात पुन्हा ते उभे राहतात आणि ते अक्षरशः त्याची तलवार खाली पडतात. तरी तो काही झुकत नाही आणि म्हणायला लागतो तू मला हारूच शकत नाही. त्याची जशीच तलवार खाली पडते राजा त्याच्यावरती वार करतात, पण तो जादुई शक्ती वापरतो आणि इकडून तिकडून फिरायला लागतो. त्यांना समजतं की याच्यामधून काहीच उपयोग होणार नाही. ते पुन्हा त्याला मारण्याचा प्रयत्न करतात, पण फारसा काही उपयोग होताना दिसत नाही. इकडे ओवी विचारते मग काय झालं, राजाने काय केलं. तेव्हा ओवीच्या लगेच म्हणण्यावरती तुळजाई म्हणायला लागतात अगं त्यानंतर राजाने अजून काही नाही तर यमाईला हाक घातली, कारण की त्याला समजून चुकलं होतं काहीतरी वेगळं घडलं आहे. इकडे दख्खनचा राजा म्हणत असतो आई आता यमाई तुलाच यायची गरज आहे. तुझ्याशिवाय या गावाचं काही होऊ शकत नाही. या गावाला अंधकारापासून वाचवायचं असेल तर तूच महत्वाची आहे. त्यांचा एवढा तेज असतो की त्यांना त्यांचे डोळे झाकायला लागतात. यमाई तिथे प्रसन्न होते. इकडे तुळजाई म्हणत असतात चला आता पुढच्या कामाला लागूया. तेवढ्यात पद्मा म्हणते असं कसं पुढच्या कामाला, सांगा की स्टोरी. तेवढ्यात महादेव तिथे येतात आणि म्हणायला लागतात आता पद्मावंशाच्या जाण्याची वेळ झाली आहे. तेव्हा ती म्हणते मी आत्ता जाणार नाही, मला स्टोरी ऐकायची आहे. स्टोरी ऐकणं जास्त महत्त्वाचं आहे. एवढ्या रंजक वळणावरती स्टोरी कशी सोडून जायची. तेव्हा लगेच तुळजाई तिला समजवता अगं बाळा तुला आता यमाईला स्वतःहून भेटायला जायचं आहे. मग तू अशी हट्टीपणा करू नको. एक काम कर, माझ्या हातात जे आहे ते घेऊन जा आणि देवींचा व्यवस्थित पाहुणचार कर आणि त्याच्यानंतरच ये. ती लगेच तिच्या कामाला लागते. हे सगळं करून तुळजाई की खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात ओवी म्हणायला लागते आता त्यात तर गेला म्हणजे तुझी मैत्रीण गेली, पण आता तू मला राहिलेले आयराचं गोष्ट सांग ना, मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात. काय झालं, राजाने कसं त्या असुराला मारलं की देवी आईने मारलं, सांग की काय झालं. तेव्हा तुळजाई म्हणतात आता मला खूप कामं आहेत बाळा, मी तुला स्टोरी आहे ना ती रात्री सांगते, आता थोडी गडबड आहे. ओवीला त्यांचं वागणं बिलकुल आवडलेलं नसतं. दुसरीकडे महादेव म्हणत असतात की आता तुझा प्रवास सुरू होणार आहे. तेव्हा पद्मावंशा म्हणते ते तर ठीक आहे, पण मला एक समजत नाही आहे मी जाणार कशी आहे. तेव्हा ते म्हणतात हे बघा हे तुझ्यासाठी वाहन आहे. तेव्हा ते म्हणते हे तुमच्या आवडीचं वाहन आता तुम्ही मला देणार आहेत. तेव्हा ते म्हणतात मग तुझं कार्य मोठंच आहे आणि तसंही यमाईकडे जायचं असेल तर तुला लवकरात लवकर पोचायला लागेल आणि लवकर पोचून त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना इकडे यायचं आमंत्रण सुद्धा द्यायचं आहे. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, तुम्ही जसं महादेव म्हणताय तसं मी करेलच. तेव्हा ते म्हणतात अजून एक गोष्ट आहे जी तुला घेऊन जायची आहे. तेव्हा ती विचारते भेटवस्तू का. तेव्हा महादेव म्हणतात भेटवस्तू नाही आहे, ही देवीचा मान आहे आणि देवीची ओटी भरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तर हे सगळं आपण घेऊन चाललो आहोत. देवीचा मान तिला दिला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, या मोठ्या युद्धामध्ये सगळ्या देवी जेव्हा एकत्र येतील ना तेव्हा जाऊनच महिषासुराचा अंत होऊ शकतो. म्हणून तर तुळजाई एवढी प्रयत्न करत आहे. मी त्यांच्या कार्यामध्ये नक्कीच मदत करेन. तीही तिच्या कार्यासाठी पुढे जात असते. हे सगळं आदिशक्ती बघतात आणि म्हणायला लागतात शेवट अष्टयुद्धाला आता सुरुवात झाली आहे. हे जेव्हा सुरू होईल ना तेव्हा खरंच खूप मजा येणार आहे. दुसरीकडे बनू इकडे सांगत असते
तुम्ही आम्हाला इथे ठेवून तर घेतलं आहे, पण आम्ही या सगळ्यामध्ये तुमची नक्कीच मदत करेल. तेव्हा माई हे विचारतात, तुम्ही जे बोलताय ते खरंच तुम्ही करू शकता ना? तेव्हा ती म्हणते, हो मग आम्ही असंच बोलत नाही, आम्ही खरंच त्या देवीला वाट लावू शकतो. तेव्हा माई म्हणतात, सांगा ना मग तुम्ही काय करणार आहेत त्या देवीला गावातून हाकलण्यासाठी? तेव्हा ती म्हणते, मी त्या देवीची सगळ्यात मोठी भक्त होणार आहे आणि तिची एवढी सेवा करेल की कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. तेव्हा माई म्हणतात, तू देवीची भक्त होणार आहे? पूर्ण गावाला माहिती आहे आमच्या घरामध्ये देवीला कोणीच मानत नाही, तिचं काहीच करत नाही आणि तू आमच्या घरातून भक्त होणार? तू काय बोलते? तुला तरी कळते का? देवीला आपल्याला गावामध्ये ठेवायचं नाही, तिला हाकलायचं आहे आणि तुझं तर भलतंच काहीतरी. तेव्हा मनू म्हणते, यालाच तर डाव म्हणतात. आपण देवीची एवढी भक्ती करायची ना की ज्यामुळे आपण गावकऱ्यांना आपल्या बाजूने करू शकतो आणि देवीचा पूर्णपणे नायनाट करू शकतो. हे सगळं ऐकल्यानंतर माई म्हणायला लागतात की हिच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं तर आहे. तेव्हा तो म्हणतो, खरंच माई हिच्यावरती विश्वास ठेवावा का? तेवढ्यात तिथे प्रल्हाद आलेला असतो. तेव्हा माई म्हणतात, आपण जर देवी विरुद्ध कट केला नाही तर देवी या गावातून जाणारच नाही आणि तिचं जाणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आपण हे सगळेही प्रयत्न करूच ना. तेव्हा तो म्हणतो, कसं आहे माहिती का, माझ्यासाठी तर महत्त्वाचं एवढंच आहे की माझ्या मुलाने त्या देवीचा नाच सोडावा, बाकी मला कशाशी काहीच घेणं देणं नाही. तेव्हा ते म्हणतात, ते नाच सुद्धा सोडेल आणि गावातून तिला आपण हाकलून सुद्धा लावू, तू काय काळजी करू नको. हे ऐकल्यानंतर प्रल्हाद अक्षरशः घाबरून जातो. तो वेडापिसा होऊन चालायला आणि धावायला लागतो. तेवढ्यात ओवी आणि त्याची टक्कर होते. तेव्हा ओवी म्हणते, काय झालं प्रल्हाद, तू असं का करतोय? तुला दिसली नाही का मी? तेव्हा तो म्हणतो, एक मोठं संकट आलं आहे. माझे घरचे आहेत ना ते देवी विरुद्ध कट करत आहेत, तिला गावातून काढण्यासाठी त्यांचा मोठा कट सुरू आहे. तेव्हा ती म्हणते, खरंच हे सगळं कसं शक्य आहे? पण या सगळ्यामध्ये आपल्याला कोणाची तरी मदत घ्यायला लागेल, तेव्हाच तर आपल्याला मार्ग मिळेल. तेव्हा तो विचारतो, कोणाची मदत घ्यायची? कोण आपलं हे म्हणणं ऐकेल? तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे कोण ऐकणार आहे. दुसरीकडे पद्महंसा ढगावरती बसून देवीकडे जायला निघालेली असते, तर इकडे तुळजाई त्यांच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे ओवी आणि प्रल्हाद येतात आणि म्हणतात, आम्हाला तुला काही महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा ते म्हणतात, अरे मी थोडं कामामध्ये आहे, माझं काम होऊ द्या, त्यानंतर मी तुमचं म्हणणं ऐकेल. तेव्हा ते म्हणतात, नाही आता इम्पॉर्टंट आहे, तू ऐक ना. तेव्हा ती म्हणते, सांगा काय झालं. तेवढ्यात तिथे महादेव सुद्धा येतात. तेव्हा प्रल्हाद म्हणायला लागतो, माझे घरचे आहेत ना ते तुळजाई विरुद्ध कट करणार आहेत आणि त्या कटामधून त्यांना घरातून बाहेर काढायचं आहे, या गावाबाहेर काढायचं आहे. तेव्हा देवी म्हणतात, असं काहीच नाही रे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा ते म्हणतात, नाही गैरसमज नाही आहे, मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे. तेव्हा तुळजाई म्हणतात, अरे तुझे आजी आणि तुझे वडील आहेत ना ती खरंच खूप चांगली माणसं आहेत, ती असं कटकारस्थान का करतील? तेव्हा तो म्हणतो, पण मी ऐकलं आहे ना म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय, मी स्वतःच्या कानाने सगळं ऐकलं आहे, जरा तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. तेवढ्यात महादेव मध्ये येतात आणि म्हणतात, बाळांनो तुम्ही काळजी करू नका, ती तुळजाई आहे, तिच्या विरुद्ध कोणी काय केलं तरी काही होणार नाही रे, ती देवी आहे, देवी तर सगळ्यांवरती मार्ग काढते ना, मग देवीवरती कसं संकट येईल? तेव्हा तो म्हणतो, मला माहिती नाही, पण आपल्याला देवीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, आम्हाला भीती वाटते देवीला काही झालं तर. तेव्हा महादेव सुद्धा थोड्या काळजीमध्ये आलेले असतात. इकडे देवी म्हणायला लागतात, हे मुलं काय बोलत होती, तुम्हाला काही कळलं का? तेव्हा महादेव म्हणायला लागतात, खरं म्हटलं एक काळी शक्ती आपल्या गावामध्ये आली याची तर मला सुद्धा जाण आली आहे आणि काहीतरी नक्की घडणार आहे. तेव्हा तुळजाई म्हणतात, मला सुद्धा ते जाणवलं आहे, पण आता जे माझ्यासमोर चक्र उभं आहे ना ते अष्टचक्र आहे आणि याच्यामध्ये मी एवढी गुंतलेली आहे ना की मला दुसरं काही कळतच नाही आहे. खरं म्हटलं तर लवकरच या शक्तीला मी शोधेल आणि तिला गावाच्या बाहेर हकलून लावेल. दुसरीकडे ओवी आणि प्रल्हाद विचार करत असतात, आपल्याला वाटलं की राजा आपली मदत करेल, पण तिने सुद्धा मोठ्या माणसांसारखं केलं आणि आपल्याला पूर्णपणे या सगळ्या गोष्टीतून लांब राहायला सांगितलं, आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा प्रल्हादला आठवतं की चिंतामणी दगडाने सांगितलं होतं की गावामध्येच देवी आई आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं गावामध्ये देवी आहे ना, आपण देवीचा शोध घ्यायचा का? तेव्हा ती म्हणते, ठीक आहे चल आपण देवीचा शोध घेऊ. तेव्हा तो म्हणतो, पण ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे, कोणाला सांगायची गरज नाही, आपणच देवीचा शोध घेऊ आणि देवीला सगळ्या गोष्टींमधून सतर्क करू. दुसरीकडे इकडे पद्महंसा देवीच्या इथे पोचलेल्या असतात. त्या तिथे पोचतात आणि तेवढ्यात त्यांच्या सेवक म्हणायला लागतात, काय हो तुम्ही इथे तुळजाईंकडून आले आहेत ना? तेव्हा पद्महंसा विचारते, तुम्हाला कसं कळलं की मी तुळजाईकडून आली आहे? तेव्हा
त्या सेवेकरी म्हणायला लागतात, खरं म्हटलं तर आदिशक्तीचे सगळे रूप आहेत ना, जशी पार्वती माता तशीच तुळजाई आणि तशीच यमाई सुद्धा आहे. मग एक दुसऱ्याशी ओळख तर असेलच. जा आतमध्ये, देवी तुमची वाट बघते. हे सगळं ऐकून ती खूप खुश होते आणि जशी आत जाते तेव्हा ती शोधते की देवी आई तर कुठे दिसत नाही. त्यांच्या पायांचे ठसे दिसत आहे. देवी तुम्ही कुठे आहात? हे कोणतं नवीन कोडं घातलं आहे तुम्ही, जे मला काही समजतच नाही आहे. दुसरीकडे ओवी इकडे हट्ट धरत असते की तू आता तरी देवी आईराज मला सांग ना ग, ती गोष्ट पूर्ण कर ना. तेव्हा ती म्हणते, पूर्ण दिवस तू दंगा केला आहे, आता सुद्धा तुला गोष्ट ऐकायची आहे का? झोप नाही आली का? तेव्हा ती म्हणते, मला गोष्ट ऐकायला खूप आवडते, सांग की मला पूर्ण गोष्ट काय झाली, देवीने काय केलं ते सगळं एक्सप्लेन कर ना. तेव्हा तुळजाई म्हणतात, ठीक आहे मी तुला सगळं सांगते, मला सांग कितपर्यंत स्टोरी गेली होती. तेव्हा ती म्हणते, तुम्ही जी गोष्ट सांगितली तिथपर्यंत दख्खनच्या राजाने आता देवीला हाक मारली होती. तेव्हा तुळजाई म्हणतात, हो, जेव्हा त्यांनी देवीला हाक मारली ना, देवी आली आणि झडझड करत त्या राक्षसाच्या समोर गेली. तेव्हा ती तिला आव्हान दिलं की आत्ताच्या आत्ता बाहेर ये, आत्ताच्या आत्ता बाहेर ये असून. तेव्हा तो राक्षस सुद्धा बाहेर आला. देवी त्याला समजत होती की तुला इथे राहता येणार नाही, आता या गावामध्ये प्रकाश आला आहे, देवीचं सावट आलं आहे, मग आता इथे राक्षस राहू शकत नाही, आत्ताच्या आत्ता एक गाव सोडून जा, नाही तर तुझ्या बाबतीत काहीतरी अनर्थ होईल. तेव्हा तो म्हणतो, कोण अनर्थ करेल, माझ्या बाबतीत कोणीच काही करू शकत नाही. तेव्हा देवी आई खूप चिडलेले असतात. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे मनूच्या हातामध्ये एक पेटी असते. तेव्हा ती म्हणते, ही पेटी आपल्याला आपल्या रणसम्राज्ञीने दिली आहे आणि याचा आपल्याला वापर करायचा आहे. हे बघून ते दोघेही आश्चर्यचकित झालेले असतात. दुसरीकडे चिंतामणी दगडावरती ते वार करायला जातात आणि त्याचा नायनाट करायला सुरुवात करतात. इकडे आदिशक्ती म्हणत असतात, खरं म्हटलं तर तिथे पद्महंसा गेली तर आहे, पण यायचं की नाही यायचं हा सर्वस्वी यमाईचा निर्णय असणार आहे. इकडे पद्महंसा म्हणते की मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आली आहे, तुम्ही नक्कीच तुळजापुराला येणार ना. तेव्हा ते म्हणतात, मला तुळजाईला भेटायला खूप आवडलं असतं, पण या सिच्युएशनमध्ये मी तिथे येऊ शकत नाही आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं यमाई नकार का देत आहे आणि नेमकं कारण तरी काय असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.